चला मित्रांनो, मुंबई पोलीस मीरा भाईंदर जाता जाता व्हिडिओ बघून जा. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न PYQ सातत्यानं रिपीट प्रश्न आहेत आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, बघूया. आपला मुद्दा असा आहे, कमी टायमामध्ये आपल्याला प्रश्न जास्त सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, चला बघूया. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाला खालील पर्यायातून योग्य शब्द सांगा. मग हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे काय, तर त्याला तितिक्षा म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? तितिक्षा. वैर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? वैर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मैत्री होते. काय होते मित्रांनो? मैत्री. लघुची डॅश डॅश मात्रा व गुरुची डॅश डॅश मानतात. ठीक आहे मित्रांनो, एखादे अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मात्रा होय. ठीक आहे, मात्राचे दोन प्रकार पडतात, लघु मात्रा आणि गुरु मात्रा. ठीक आहे मित्रांनो, सर्व ऱ्हस्व स्वरांच्या मात्रा लघु असतात आणि सर्व दीर्घ स्वरांच्या मात्रा गुरु असतात. तुम्हाला सांगतो नेमकं काय असते तर. ठीक आहे, मी तुम्हाला म्हणलं कावळा. ठीक आहे, मला एवढं सांगा मित्रांनो, कावळा. का मध्ये कोण आहे मित्रांनो? आस्वर आहे. ठीक आहे, का मध्ये कोण आहे? आस्वर. म्हणजे दीर्घ आहे का ऱ्हस्व? दीर्घ आहे. ठीक आहे, इकडे बघा, मी लिहितोच वाटल्यास. का मध्ये आस्वर आहे. ठीक आहे, व मध्ये कोण आहे? अस्वर आहे. ळा मध्ये कोण आहे? आस्वर आहे. बघा. ठीक आहे, का व ळा. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे तुम्ही. सर्व बघा, लघुची मात्रा. इकडे बघा मित्रांनो, मात्राचे दोन प्रकार पडतात, लघु मात्रा आणि गुरु मात्रा. ठीक आहे, सर्व ऱ्हस्व स्वरांच्या मात्रा लघु असतात आणि सर्व दीर्घ स्वरांच्या मात्रा गुरु असतात. ठीक आहे, विषय मिटला. बरोबर आहे. मग मित्रांनो, का मध्ये कोण आहे? आ. ऱ्हस्व आहे का दीर्घ? दीर्घ आहे. म्हणजेच मित्रांनो, इथं डॅश द्यावा लागते. बघा, या डॅशचा अर्थ असा होतोय की गुरु. पहा, लक्षात घ्या, सांगतो तुम्हाला एक्झाम्पल. लघु मात्रा आणि गुरु मात्रा, मात्राचे असे दोन प्रकार पडतात. ठीक आहे मित्रांनो, ही जी लघु मात्रा आहे ना, लघु मात्रा ही यू चिन्हाने दाखवली जाते आणि गुरु मात्रा आहे मित्रांनो, डॅश चिन्हाने दाखवली जाते. ठीक आहे, मात्राचे दोन प्रकार पडतात. एखादे अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे मात्रा होय. ठीक आहे, या मात्राचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे, लघु मात्रा आणि गुरु मात्रा. लघु मात्रा यू चिन्हाने दाखवली जाते आणि गुरु मात्रा डॅश चिन्हाने दाखवली जाते. ठीक आहे मित्रांनो, आणखी एक संकल्पना क्लिअर करतो. लघु मात्रा एक मोजली जाते आणि गुरु मात्रा मित्रांनो दोन मोजल्या जातात. ठीक आहे, सर्व ऱ्हस्व स्वरांच्या मात्रा लघु मोजाव्या आणि सर्व दीर्घ स्वरांच्या मात्रा गुरु मोजाव्या. ठीक आहे, मग यांनी काय सांगितलंय? लघुची डॅश डॅश मात्रा व गुरुची डॅश डॅश मानतात. ठीक आहे, मी तुम्हाला हे तर सांगणं, याचा काही विषय नाही, अवघड नाही ते. ठीक आहे, आता मग काय बघा, कावळा. इथं कोणता स्वर आहे? का मध्ये आ, म्हणजे दीर्घ स्वर आहे. ठीक आहे, दीर्घ म्हणलं की गुरु मात्रा असते. मग यू देऊ का डॅश? तर डॅश द्यावा लागेल. ठीक आहे, किती मोजू? दोन. ठीक आहे, जर मी तुम्हाला म्हणलं इथं व आहे, ऱ्हस्व आहे का दीर्घ? ऱ्हस्व. मग लघु मोजू का गुरु? लघु म्हणजे यू. एक मोजू का दोन? एक. ठीक आहे, मी जर तुम्हाला म्हणलं इथं गळामध्ये कोण आहे? आ, म्हणजे ऱ्हस्व स्वर आहे का दीर्घ स्वर? दीर्घ. मग दीर्घ म्हणलं की काय? डॅश. गुरु मोजावं लागेल. किती देऊ? दोन. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, कावळा शब्दामध्ये 2 आणि 1 3 4 5 म्हणजे एकूण मात्राची संख्या किती मित्रांनो? 5. याला म्हणतात एखाद्या शब्दामधल्या मात्रा मोजणं. ठीक आहे, पण सरळ सरळ विषय मित्रांनो. प्रश्न तर तुम्हाला अगोदरच क्लिअर झालाय. लघुची मात्रा मोजायची असेल तर यू असते
आणि गुरुची मात्रा मोजायची असेल तर डॅश असते. ठीक आहे. लघुची मात्रा 1 मोजतात आणि गुरुची मात्रा 2 मोजतात. मग यातला पर्याय सांगा म्हणते. पहा, लघुची 1 मात्रा व गुरुची 2 मात्रा. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. लघुची मात्रा काय मोजतात मित्रांनो? 1 आणि गुरुची मात्रा 2. हे लघुची मात्रा 1 आणि गुरुची 2. कसा फिरवला प्रश्न बघा ना. म्हणजे अगोदर 1 आणि नंतर 2, पण इथं फिरले बघा. अगोदर 2 दिले, नंतर 1 पण दिले. ज्याला नाही कळलं त्याला कळलं का नाही. आणि म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. काय? लघुची 1 मात्रा व गुरुची 2 मात्रा मानतात. विषय संपला. ऑप्शन नंबर सी बरोबर. अशा प्रकारे प्रश्न येतं. प्रश्न चिल्लर वाटते पण प्रश्न खतरनाक आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द ओळखा. पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, दुःशासन. रामाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता? या वाक्यातील प्रयोग कोणता? मित्रांनो बांधला क्रियापद आहे. बांध मूळ धातू आहे. बांधणारा कोण? बांधणारा कोण? तर रामाने. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारू आपण. काय बांधला? काय बांधला? राजवाडा. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. झाला कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर बी. दुःखाने सोडलेला लांब श्वास. योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो त्याला सुस्कारा म्हणतात. काय म्हणतात? सुस्कारा. वेळ जास्त घ्यायचा नाही म्हणून कामावर फोकस करायलो. ठीक आहे. य आणि व. य आणि व हे डॅश डॅश आहेत. तर हे मित्रांनो अर्धस्वर आहेत. अर्ध स्वर. ऑप्शन नंबर डी. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर आहेत 4. किती येतं? 4. कोणकोणते? य, र, त्याचबरोबर ल आणि व. मराठी भाषेत अर्धस्वर आहेत 4. यर, ल, व. ठीक आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द. अचूक शब्द म्हणजे काय? जो चुकलेला नाही. ठीक आहे. परिवर्तनीयता. परिवर्तनीयता. त्याचबरोबर परिवर्तनीयता. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. खालीलपैकी अव्ययीभाव समास ओळखा. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचं उदाहरण ओळखायचंय. ठीक आहे. मित्रांनो प्रतिदिन. ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे. तुम्हाला प्रति हा उपसर्ग बघायला भेटला. समास एकच सांगायचा, अव्ययीभाव समास. विषय संपला. तोंडपाठ. तोंडाने पाठ. तत्पुरुष समास आहे. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. पण आपल्याला विचारलंय अव्ययीभाव समास. काय विचारलं होतं? अव्ययीभाव समासाचं उदाहरण तुमच्या समोर आहे. प्रतिदिन. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यात उद्देश कोणते? मित्रांनो उद्देश कोणते म्हणजे काय? थोडक्यात कर्ता ओळखा म्हणाले. उद्देशाला वाक्यपूर्तकरणामध्ये काय म्हणतात? कर्ता म्हणतात. मग दिसला क्रियापद. दिस मूळ धातू. दिसणारा कोण? दिसणारा कोण आहे? चंद्र. वाक्याचा कोण आहे मित्रांनो? कर्ता. आणि कर्ता शोधायचा आणि त्याला काय म्हणायचं? उद्देश. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. विषय संपला. सुरेश सावकाश लिहितो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. ठीक आहे. लिहितो क्रियापद. लिही मूळ धातू. लिहिणारा कोण? सुरेश. वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. पण कसा लिहितो? कसा लिहितो? सावकाश. आणि कसाचं उत्तर मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय असते. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. पुढील वाक्यातील मूळ विधेय कोणते? पुढील वाक्यातील मूळ विधेय कोणते? जयंतास घरी येण्यास उजाडले. मूळ विधेय ओळखायला सांगितले. मूळ विधेय म्हणजे काय? बाकीले डोकं लावायची गरज नाही. वाक्याचं क्रियापद.
क्रियापद, वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आणि त्याला काय म्हणायचं, मूळ विधेय. ऑप्शन नंबर डी. पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश. परत उद्देश ओळखायचा आहे, म्हणजेच काय, वाक्याचा कर्ता ओळखायचा आहे, बाकी लय डोकं लावायचं नाही. भासतो क्रियापद, भास मूळ धातू, भासणारा कोण आहे, भासणारा कोण, तर चाफा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो, आणि वाक्याचा कर्ता शोधायचा आणि त्याला काय म्हणायचं मित्रांनो, उद्देश. म्हणजे ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, काय अवघड नाही याच्यात. हर्षाच्या कानात वारे शिरले वाक्यातील प्रयोग ओळखा. काय ओळखायचंय, प्रयोग. ठीक आहे. मग मित्रांनो, शिरले क्रियापद, शिर मूळ धातू, शिरणारे कोण, शिरणारे कोण मित्रांनो, वारे वाक्याचा काय आहे, कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही, झाला कर्तरी प्रयोग. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, बाकीले डोकं लावायची गरज नाही. गाणे म्हणून दाखव या वाक्याचा प्रकार ओळखा. गाणे म्हणून दाखव म्हण, आज्ञा दिली का रे, हो, म्हणजे आज्ञा होईल. गाणे म्हणून दाखव आज्ञा आहे. ठीक आहे. वाक्य रचनेवरून वाक्याचे किती प्रकार पडतात, वाक्याचे किती प्रकार पडतात, तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, 3 प्रकार पडतात, केवल मिश्र संयुक्त. ओके. खालीलपैकी वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. वाक्यातील काय ओळखायचंय, क्रियाविशेषण. खूप, लिहिते, हळूहळू, ती. ठीक आहे मित्रांनो, उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला खूप फळे किंवा मुली म्हणून आपण, खूप मुले म्हणून. ठीक आहे मित्रांनो, मुले हे नाम आहे. कशी आहेत मुले, खूप, म्हणजे खूप शब्दानं मुले या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. संख्येत मोजले म्हणून संख्या विशेषण आहे, पण प्रॉपर संख्या माहित नाही म्हणून अनिश्चित संख्या विशेषण आहे. अनिश्चित संख्या विशेषण. ठीक आहे, म्हणजे उत्तर होणार नाही, आपल्याला ओळखायला क्रियाविशेषण सांगितलंय. ठीक आहे. लिहिते क्रियापद आहे मित्रांनो, लिहिते कोण आहे, क्रियापद आहे. वाक्याचा अर्थ जो पूर्ण करतो त्याला काय म्हणतात, क्रियापद असं म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, ती हे सर्वनाम आहे. ती कोण आहे, सर्वनाम. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, हळूहळू. मग खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा म्हणतंय, हळूहळू. ठीक आहे, मग का क्रियाविशेषण आहे ते पण बघावं लागतंय. मी तुम्हाला म्हणलं तो हळूहळू पुढे जातो, तो हळूहळू पुढे जातो. ठीक आहे. जातो क्रियापद आहे मित्रांनो, जा मूळ धातू. ठीक आहे. याला विचारा प्रश्न, कसा जातो, कसा जातो, हळूहळू, आणि कसाचं उत्तर असतंय क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. पाठांतराची काहीच गरज नाही मित्रांनो मराठी भाषेमध्ये, तुमची फक्त कमांड पाहिजे, विषय संपला. पण पाठ करायला गेले मग पागल होणार तुम्ही, कारण एक मुद्दा नाही. ठीक आहे, तुम्ही आता हे बघा, मी इथं आल्याच्या नंतर पाठांतरचं बिलकुल काही नाही, जिथल्या तिथेच प्रश्न सोडून पुढे जाणार. तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यात अव्यय ओळखा. ठीक आहे मित्रांनो, खाली हे शब्दयोगी अव्यय आहे, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. झाडाखाली याच्यामध्ये खाली हे शब्दयोगी अव्यय आहे, ऑप्शन नंबर बी. झाडाखाली हे शब्दयोगी अव्यय नाही, फक्त खाली. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. मुळात मित्रांनो झाड हा शब्द होता, पण याला आपण खाली जोडलं, मग झाडा खाली. ठीक आहे, मग मित्रांनो शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. म्हणजे खाली हे शब्दयोगी अव्यय झाड या शब्दाला जोडून आलेलं आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे. मित्रांनो डोकं लावायचं नाही, तुम्हाला असं गत दिसलं, गत एकच अलंकार सांगायचा, त्याचं नाव आहे उपमा अलंकार. आभाळागत
गत दिसलं उपमा अलंकार. बाकीले डोकं लावायचं नाही, एक्झाम काढायची आपल्याला फक्त. गोलंदाजी करावी ती बुमरानेच यातून काय सूचित होते? प्रश्न सोडा एवढा. गोलंदाजी करावी ती बुमरानेच यातून काय सिद्ध होते, काय सूचित होते म्हणते. ठीक आहे, प्रश्न छान आहे. गोलंदाजी करावी ती बुमरानेस यातून काय सूचित होते मित्रांनो? त्यातून योग्यता सूचित होते. काय होते? योग्यता आहे. जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. ठीक आहे, तर मित्रांनो चिंताग्रस्त होणे, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ, तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. भित्र्या माणसावर संकट कोसळणे, भित्रा माणूस त्याच्यात आणखी संकट त्याच्यावर कोसळणं म्हणजेच काय मित्रांनो? भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. ठीक आहे. घरादारास व देशास पारखा झालेला या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. ठीक आहे, तर मित्रांनो त्याला निर्वासित म्हणतात. काय म्हणतात? निर्वासित. पर्याय उत्तरातील योग्य शुद्ध शब्द कोणता? आध्यात्मिक, 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 आध्यात्मिक. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. आध्यात्मिक. आध्यात्मिक नाही, जेव्हा इदत्मिक आहे निदत्मिक याच्यामध्ये इक प्रत्यय बघा, इक प्रत्यय. इक प्रत्यय लावताना काय काय होत असते माहितीये का? अचा आ होते. ठीक आहे, वीच आई होते. आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर ऊच औ होते, औ. अशा त्या गोष्टी होत्यात त्यानं. इक प्रत्यय लावताना अशा गोष्टी होतात. मुळात अध्यात्म हा शब्द होता, मग अच काय झालं? आ झालं, आध्यात्मिक. कळलं का तुम्हाला? आता इकडे बघा, जर मी म्हणलं विज्ञान, विज्ञान, मग वी हे ना, तर वीच वय होते वैज्ञानिक, म्हणजे हे होते. इकडे पहा, मुळात इकडे पहा, लक्षात द्या. आता मुळात अध्यात्म शब्द होता, अध्यात्म अ अ, मग मुळात अध्यात्म शब्द होता, मग हा त्मिक इक प्रत्यय लावला बघा. त्मिक मध्ये कोण आहे? इक. मग इक प्रत्यय लावताना अच काय झालं? आ. ठीक आहे, अध्यात्म काय झालं? आध्यात्मिक, मग अच आ होते बघा इक प्रत्यय लावताना. इक प्रत्यय शेवटी नेहमी असते बघा, रस वेलांटी असते मोस्टली. ठीक आहे, मग इक प्रत्यय लावताना अच आ होते. ठीक आहे, मग आपल्याला कळालं की अध्यात्म शब्द होता आणि मग त्याचं काय झालं? आध्यात्मिक. आता इकडे बघा ना, परंपरा शब्द आहे, परंपरा. बरोबर आहे का? तर परंपराचं काय होतंय? पारंपरिक. परंपरा, पारंपरिक, पच पा झालं बघा. परंपरा, पारंपरिक, म्हणजे इक प्रत्यय लागला बघा. बघा तुम्हाला सांगतो, प मुळात परंपरा शब्द आहे, याला इक प्रत्यय लावायचा असला ना तर या पच पा होते. पा रम प री क, पारंपरिक. इथं इक प्रत्यय आहे, ह्या इथं इक प्रत्यय मित्रांनो. मग इक प्रत्यय लावताना पच काय झालं? पा. मग इक प्रत्यय लावत असताना अच आ होत असते. इथं अ होतं प मध्ये, इथं आ झालं. ठीक आहे. किंवा दुसरी गोष्ट होती, वीच काय होतंय? ऐ. ठीक आहे, मग मी म्हणलं तुम्हाला विज्ञान, विज्ञानचं काय झालं? वैज्ञानिक. ठीक आहे, विज्ञान, वैज्ञानिक, वैज्ञानिक. शिक्षण, शैक्षणिक. बघा ना तुम्ही, आता म्हणलं तुम्हाला शिक्षण, शिक्षण काय होईल? शैक्षणिक. पहा तुम्ही, इथं ई प्रत्यय मित्रांनो आणि ईचं काय झालंय? ऐ. ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो शिक्षणचं काय झालं? शैक्षणिक. म्हणजे ह्या इथं इक प्रत्यय बघा, प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागत असतात
अक्षरांच्या स्वरूपातील आणि चिन्हांच्या स्वरूपातील. हे चिन्हांच्या स्वरूपातील बाहेर काढाय. नी मध्ये ई आणि क जशास तसा. मग इक प्रत्यय लावताना दोन गोष्टी होत असतात बघा ना तुम्ही. इथं काय झालं अ चं काय होतंय आ. ठीक आहे सुरुवातीला. इथं ई होतं, ईचं काय होतंय ऐ होतंय ऐ. शी होतं शै झालं, प होतं पा झालं. ठीक आहे. किंवा जर उ असल तर त्याचं औ होते. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं भूगोल. भूगोल काय म्हणलं भूगोल. काय होईल इथं कोण आहे बघा, इथं ऊ स्वर आहे, डायरेक्ट औ बनते बघा. काय बनतंय औ. कसं होते बघा, भौगोलिक. भौगोलिक इथं इक प्रत्यय आहे. आणि मग मित्रांनो झालं ना विषय. विषय असा आहे इक प्रत्यय लावत असताना दोन गोष्टी घडत असतात. ठीक आहे. काय काय घडतंय मग इकडे बघा. अच काय होतंय आ. इथं अ होतं, इथं आ झाला. परंपरा पारंपरिक. ठीक आहे. वीच काय होतंय ऐ. मग शिक्षण शैक्षणिक. शीचं शे झालं. ठीक आहे. पच पा झालं. आणि ऊच औ होते. भूगोल भौगोलिक. ऊच औ. कळलं का तुम्हाला. याच्यातून सिद्ध काय झालं मित्रांनो, म्हणजेच आपल्याला कधी कधी कळत नाही शब्द असे बनतात कसे, तर त्याची प्रत्ययाची कमाल येते. कळलं का. याला गुण किंवा वृद्धी होणे असं म्हणतात. ठीक आहे. आणि मग मित्रांनो लक्षात ठेवायचं कधी पण, म्हणजे आता तुमच्या एक गोष्ट तर लक्षात आली तुम्हाला, पारंपरिक शैक्षणिक आधुनिक वैज्ञानिक भौगोलिक असे शब्द आले की शेवटची वेलांटी तुम्ही रस्व देणार आणि तुम्हाला कळणार की आता मग एखाद्या वेळेस मग तुम्हाला येते बघा शुद्ध शब्द लिहा. परंपरा किंवा पारंपरिक पारंपरिक असे जर शब्द आले तुम्हाला लगेच लक्षात येते की नेमकं कशामुळे काय बनले तर. बरोबर का. आणि सरळ सरळ मग आध्यात्मिक. मग इकडे बघा ना प्रश्न लय खतरनाक. इकडे बघा आध्यात्मिक. हे ज्याला जमतंय त्याला बी डाऊट आहे. मग आध्यात्मिक का, ज्याला माहिती आहे रस्व आहे बाबा ठीक आहे, मग आध्यात्मिक का आध्यात्मिक. तर आध्यात्मिक का असं झालंय, कारण इक प्रत्यय लावताना अच आ होते, वीच ऐ होते, ऊच औ होते. याला म्हणतात खतरनाक. स्टेज लेवल एकदम खतरनाक आपल्याला ही ठेवावं लागते पुढची, तर आपले प्रश्न सुटतात मित्रांनो. नाही तर रटा मारायले आध्यात्मिक 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 आध्यात्मिक. काय मला त्याला काही नाही, सगळी सारखे दिसते. रट्टा मारायला जमत नाही भाऊ, त्याला जावं लागते कन्सेप्ट. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी आध्यात्मिक. पुढील पैकी विजातीय स्वर कोणते. पुढील पैकी विजातीय स्वर कोणते मित्रांनो बघा. ईचं उच्चारस्थान तालू आहे आणि ईचंही उच्चारस्थान तालू आहे, आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान आहे सारखं आहे एकच आहे अशा स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. म्हणजेच या दोघांचंही तालव्य उच्चारस्थान आहे म्हणजे सजातीय स्वरांची जोडी आहे, ते आपलं उत्तर होणार नाही. ठीक आहे. ऊचं उच्चारस्थान ओठातून आणि याचंही उच्चारस्थान ओठातून आहे, आणि ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान आहे त्यांना सजातीय स्वर जोडी असं म्हणतात. अचं उच्चारस्थान कंठातून आहे, आचंही उच्चारस्थान कंठातून आहे, दोघांचंही समान आहे, सजातीय स्वर जोडी आहे. परंतु मित्रांनो जर ऑप्शन नंबर जर तुम्ही बघितलं, या ऊचं उच्चारस्थान ओठातून आहे आणि याचं कंठ तालव्य आहे. ठीक आहे. म्हणजे दोघांचं सारखं नाही, तेच आपलं उत्तर आहे. ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान वेगळं आहे अशा स्वरांना विजातीय स्वर जोडी म्हणतात. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. डॅश धातूंचे काळाचे रूप नाही. बरं काय म्हणते बघा, काळाचं रूप नाही म्हणते. ठीक आहे मित्रांनो, इथं तुम्हाला लाख्यात प्रख्यात वाख्यात दाख्यात असे प्रश्न दिले, तर सरळ सरळ विषय असा आहे, लक्षात घ्या. काय करायचं तर मराठी भाषेमध्ये एकूण आख्यात आहेत 7. किती येतं 7. त्याच्यामध्ये 4 आहेत काळाची आणि 3 आहेत अर्थाची. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये एकूण आख्यात विकार किती असा प्रश्नाला उत्तर 7. त्याच्यामध्ये 4 काळाची 3 अर्थाची. ठीक आहे. जेव्हा लाख्यात म्हणता का मित्रांनो लाख्यात, तेव्हा भूतकाळ असते. काय असते भूतकाळ. ठीक आहे. त्यानंतर वाक्यात म्हणलं वाक्यात तर विद्यार्थ असते. काय असते विद्यार्थ. अर्थ येते, अर्थाचं नाव आहे विद्यार्थ. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ताख्यात म्हणता का मित्रांनो,
तेव्हा वर्तमान किंवा संकेतार्थ असे दोघ जण असू शकतात. ठीक आहे, ताख्यात म्हटल्यानंतर. ठीक आहे. आणि मग मित्रांनो त्यांनी सरळ सरळ तुम्हाला विचारले लाख्यात, वाख्यात, ताख्यात. मग काय म्हणते, डॅश डॅश हे धातूंचे काळाचे रूप नाही. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी, प्रख्यात वगैरे असं काही काळाचं रूप नाही. ठीक आहे, विषय संपला. मग लाख्यात म्हणलं की भूतकाळ असते, वाक्यात म्हणलं की विद्यार्थ असते, ताख्यात म्हणलं वर्तमान काळ किंवा संकेतार्थ असते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी हे काय असलं काही कुठलं काही नाही. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामांना काय म्हणतात, तर नामांना भाववाचक नाम असं म्हणतात. एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणी यांच्यामधील गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे भाववाचक नाम असते. पुढीलपैकी जोड शब्दाची योग्य जोडी ओळखा. जोड शब्द ओळखा म्हणाले सरळ सरळ हे लुळा आणि पांगळा, दोन शब्द एकत्र आणले, डोक्यावर क्रेश मारली, जोड शब्द बनला. ठीक आहे. थवा, थवा, बरं, थवा हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडित आहे. बरं, थवा हा समूहवाचक नाम आहे. ठीक आहे, तर अनेक पक्षी एकत्र आले की थवा बनते. ठीक आहे, पक्षी हे इकडे बघा, पक्षी, पक्षी हे कोण आहे, सामान्य नाम आहे. अनेक पक्षी एकत्र आणा, थवा बनला. आणि मग थवा हे समूहवाचक नाम आहे, समूहांचा बोध करते. ठीक आहे. चमचम, खरोखर, बर, जेवी, फुकट या क्रियाविशेषणांचा उपप्रकार. बापरे. बर, मी तुम्हाला म्हणलं काच, चमचम, चमकते, चमकते. काच, चमचम, चमकते. चमकते क्रियापद, चमक मूळ धातू, कशी चमकते, कशी चमकते, कशी चमकते. काच, चमचम, चमकते, कशी चमकते. कशी चमकते, चमचम. आणि कसाचं उत्तर क्रियाविशेषण असते मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, पण त्यांनी क्रियाविशेषणाचा उपप्रकार सांगितलाय. आणि मग मित्रांनो कसाचं उत्तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. का चमचम चमकते, कशी चमकते, चमचम, म्हणून क्रियाविशेषण अव्यय. पण कसाचं उत्तर रीतिवाचक असते, म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखतात. संकेतार्थ म्हणल्याला लय डोकं लावायची गरज नाही, एकच डोकं लावायचं, जर तर. जर तर आलं की संकेतार्थ राहते, याच्यात काय डाऊटच नाही. येणार असेल तर येईना बापडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय बापडा. ऑप्शन नंबर सी. जी केवळ प्रयोगी अव्यय वाक्यात आल्याच्या नंतर कोणतीच भावना व्यक्त करत नाहीत त्यांना व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. त्याचाच एक प्रकार आहे व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय. काल म्हणे मुलांनी गडबड केली या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणे, म्हणे व्यर्थ उद्गारवाचिक अव्यय. बघा मुली एकदम स्टँडर्ड मध्ये म्हणतात, बघा तुम्ही म्हणे पुण्याला राहता. म्हणे म्हणायची काही गरज आहे का. तुम्ही पुण्याला राहता, तुम्ही म्हणे पुण्याला राहता, दोन्ही सेमच. पण ते लय नाही बाबा, लय 4 दिवस बाबा खतरनाक एकदम गेले पुण्याला, क्लासेस लावले एकदम स्टँडर्ड मध्ये, माझी तयारी चालू आहे UPSCची. होऊ दे बाबा, दम काढ, सब्र का फल मीठा होता है. आपले हुतू तुले राहते बघ, खास क्लासेस आहेत माझे, ज्या दिवशी होईल त्या दिवशी बघू. अजून म्हणजे सुरू बी नाही ना कार्यक्रम. इतका खतरनाक खेळ आहे. UPSCचे स्टुडंट असे येतं जे स्पर्धा परीक्षा UPSC करीत होते, आपल्याला माहीतच नव्हतं, आणि लागल्यावरच कळालं हे UPSC करीत होतं म्हणून. आणि आपले खतरनाकच बाबा, एकदम तयारी UPSCची, सगळा जिकडे तिकडे पाहुण्याला फोन लावून आमची UPSC चालू आहे असं खतरनाक एकदम. आणि मग कधी कधी फॉर्म शिपायाचा, शिपायाला कमी लेखन, पण खतरनाक खेळ आहे. जे पोरं कॉन्स्टंट आहेत, जे पोरं स्थिर आहेत ते काही कळूच देत नाहीत. आपला जरा डांका शिकडे तिकडं तयारी चालू आहे बरं का. मुली खास करून लयच बाबा एकदम ते स्टँडर्ड राहणं म्हणेन,
ठीक आहे, आपलं काय गरज नाही. ठीक आहे. मग काल म्हणे मुलांनी गडबड केली, व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय, व्यर्थ उद्गारवाची अव्यय, व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय, त्याला उद्गारवाची अव्यय सुद्धा म्हणता येते. काका तुम्हीही बसा आमच्या जवळ, क्रियापद ओळखा. काका तुम्हीही बसा. ऑप्शन नंबर डी. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. काका तुम्हीही आमच्या जवळ बसा असं वाक्य येते. मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय छान प्रकारे आपण एकदम स्पष्टीकरणासहित प्रश्नपत्रिका सॉल्व केलेली आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या तर करा. पुढचा टॉपिक कोणता घ्यायला पाहिजे, काय फायदा व्हायलाय नाही व्हायलाय, सगळ्या गोष्टी क्लिअर करा, कमेंट करून सांगा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.